नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवपुराणानुसार शिवलिंगावरती कोणते धान्य आणि जल अर्पण केल्यानंतर काय प्राप्ती होते, आपल्याला कोणत्या सुखाची प्राप्ती होते, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर शिवपुराणानुसार शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण 1 मूठ अर्पण केल्यामुळे धनसंपत्ती प्राप्ती होते. ते तांदूळ आपल्याला अख्खेच घ्यायचे आहे, तुटलेले नको. नंबर 2, शिवलिंगावर गहू 1 मूठ वाहिल्यामुळे सर्व गुणसंपन्न पुत्राची प्राप्ती होते. नंबर 3, काळे तीळ 1 मूठ अर्पण केल्यामुळे सर्व पाप आणि क्लेश नाहीसे होतात. शिवपुराणानुसार शिवलिंगावर हरभरा डाळ 1 मूठ अर्पण केल्यामुळे धन ऐश्वर्य सुख समृद्धी आणि सर्व सांसारिक सुख प्राप्त होते. नंबर 5, शिवलिंगावर हिरवे मूग 1 मूठ वाहिल्यामुळे सर्व सुख ऐश्वर्य आणि सर्व समस्या नाहीशा होतात. नंबर 6, शिवलिंगावर बाजरी 1 मूठ वाहिल्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. नंबर 7, शिवलिंगावर 1 मूठ हरभरा डाळ वाहिल्यामुळे सुयोग्य जीवनसाथीची प्राप्ती होते आणि मनासारखा जीवनसाथीही प्राप्त होतो. नंबर 8, शिवलिंगावर 1 मूठ काळी उडदाची डाळ अर्पण केल्यामुळे सर्व ग्रह दोष आणि शनिपीडाचा त्रास नाहीसा होतो आणि शांती मिळते. नंबर 9, शिवपुराणानुसार शिवलिंगावर जवस 1 मूठ वाहिल्यामुळे खूप दिवसापासून काही अडचण संकट असेल तर ते दूर होते. नंबर 10, 1 लोटा पाण्याचा अभिषेक केल्यामुळे घरातील एखाद्या सदस्य वारंवार आजारी पडत असल्यास त्याचा आजार कमी होतो. नंबर 11, शिवलिंगावर दुधात साखर मिसळून वाहिल्यामुळे मुलाचा मेंदू डोकं तेज होते. नंबर 12, शिवलिंगावर उसाचा रस वाहिल्यामुळे सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. नंबर 13, शिवलिंगावर गंगाजल वाहिल्यामुळे माणसाला भौतिक सुखाबरोबर मोक्ष प्राप्त होतो. नंबर 14, शिवपुराणानुसार शिवलिंगावर मध अर्पण केल्यामुळे टीबी मधुमेहाची समस्या कमी होते. नंबर 15, शिवलिंगावर गायीचं शुद्ध तूप अर्पण केल्यामुळे शरीरातील कमजोरी नाहीशी होते. नंबर 16, शिवलिंगावर दूध अर्पण केल्यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. नंबर 17, शिवपुराणानुसार शिवलिंगावर दही अर्पण केल्यामुळे जीवनात हर्ष उत्साह उल्हास प्राप्त होतो. नंबर 18, शिवलिंगावर साखर अर्पण केल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. नंबर 19, शिवलिंगावर सुगंधित तेल अर्पण केल्यामुळे धनधान्यात वृद्धी होते. नंबर 20, शिवपुराणानुसार शिवलिंगावर चंदन अर्पण केल्यामुळे समाजात यश आणि मान सन्मान प्राप्त होतो. नंबर 21, शिवलिंगावर केशर वाहिल्यामुळे दाम्पत्य जीवन सुखमय होते. नंबर 22, शिवलिंगावर आवळा किंवा आवळ्याचा रस वाहिल्यामुळे दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आता हे सगळं तुम्हाला वाहिलेलं ते काय करायचं, तर तुम्हाला वाहिलेलं धान्य जर तुम्ही एखाद्या गरजूला दिलं तर भगवान शंकर आपले जे काही मनोकामना आहे ते लवकर पूर्ण करतात असंही म्हणतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.